भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून बरकवटत आहे। रेटून खोटे बोलणे ही भाजपची परंपरा आहे। त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही। त्यांनी मागील 10 वर्षात काही केलेले नाही। त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला। मुद्द्याचे बोलावं या मोहिमेअंतर्गत आज रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी अशोक चौकमधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या। प्रणिती पुढे म्हणाल्या, सोलापूर शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। पाण्याचे नियोजन नाही, युवकांना रोजगार मिळत नाहीये, महागाई प्रचंड वाढली आहे, याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे। असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धर्मीय जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही कामाचं बोला, तुम्ही विकासाच्या मुद्द्याचे बोला, असेही प्रणिती म्हणाल्या। सोलापुरातील प्रश्नावरून मुद्द्याचे बोलावं हे अभियान राबवण्यात येत आहे। यात सोलापुरातील प्रश्नावरून चर्चा व्हावी, ते मुद्दे सोडवले जावे, या मागचा या अभियानाचा उद्देश आहे। या अभियानांतर्गत आज बीडी कामगारांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली। या प्रसंगी मुद्द्याचे बोलावं हे रॅप सॉन्ग प्रणिती यांच्याकडून लॉन्च करण्यात आले। बीडी कामगार प्रश्न आज 18 दिवस झाले आणि अजून ते मुद्द्याचे बोलत म्हणून आज बीडी कामगारांच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारण्याचे असतील, उद्योगाचे असतील, पाण्याचे असतील, मागच्या 10 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही। आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून असेल, फक्त जातपात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आमच्या सोलापूरची जी एकी आहे ती घडवण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपवर पोस्ट केला होता आणि आमचं सोलापूर अखंड आणि एक आहे। आम्ही कामाचं बोलतो, तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं, पण त्याच्याबद्दल अजूनही उमेदवार बोलत नाही। आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं सगळे युवा आणि महिला मुद्द्याचं बोलावं, बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये अडून आणि जी कीड भाजपने लावली आपल्या देशाला, जात पात धर्माची कीड आणि लोकांची विभागणी करण्याची कीड, ती त्यांना आता त्यांची जागा दाखवणं काळाची गरज आहे। लोकांना आता समजतं लोक आणि बीडी कामगार खास इतके त्रस्त आहेत, महिला त्रस्त आहेत, त्यांना रेशन दुकानात माल मिळत नाही, महिला त्रस्त आहेत, त्यांना भाजपने मागचे 2 वर्ष सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाही, त्यामुळे आम्हाला 8 दिवसाआड या ठिकाणी पाणी मिळते। महिला त्रस्त आहेत, त्यांना महागाईने उत्साह लागला, 300 रुपयाच्या सिलेंडरची टाकी 1200 रुपये झाली। महिला त्रस्त आहेत कारण का त्यांना अथांग मजुरीची रोख रक्कम मिळायची, ती नोटबंदीमुळे मिळालीच नाही। नोटबंदी का झाली त्याचं अजून उत्तर पण हे देऊ शकले नाही। सोलापुरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीने वॉट सिटी लावली, रस्ते झालेले आहेत सोलापूरच्या ठिकाणी, 8 दिवसाआड दूषित पाणी येतं, त्यांचा नियोजन नाही आहे पाणी अभावी, एवढ्या अनेक गोष्टी देशात दुकानात पण धान्य मिळत नाही, रॉकेट बंद आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये महिला त्रस्त आहेत। आणि म्हणून मला असं म्हणतं की एवढं सगळं हे जे बी जे पी करते त्यांची परंपरा आहे की मोठं रेटून बोलतात आणि मग ते त्यांना मुद्दा मिळाला नाही इलेक्शनसाठी, कॅम्पेनिंगसाठी, तर मग ते भरभरून धर्माधर्मात एक निर्माण आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूरकरांसाठी आम्ही सगळे एक आहोत, आपण एक आहोत, एवढ्या वर्षापासून आपण एक आहोत, बाहेरून कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न, तुम्ही पण त्यांना खायला नका देऊ। आणि मुद्द्याचं बोलणं या कॅम्पेनवर त्यांना सारखं मागच्या वेळेस रिक्षाच्या खाली त्यांनी या कॅम्पेनवर आणलं, आता बीडी कामगार जे आहे त्यांना ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतात। सोलापूरकर आता भटकणार नाही, आम्हाला काम बघायचं, बाकी सगळ्या